आज देशाच्या राजकीय विश्वात मोठा दिवस आहे। भारताला नवीन उपराष्ट्रपती मिळणार असून या निवडणुकीकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे। नमस्कार, मी शिवानी। आपण पाहत आहात सत्ते पे सत्ता, म्हणजेच थोडक्यात पण महत्त्वाचं। राजधानी दिल्लीतील वातावरण सध्या निवडणुकीच्या गडबडीने तापलेलं आहे। उपराष्ट्रपती हे देशाचं दुसरं सर्वोच्च घटनात्मक पद असल्याने या निवडणुकीचं महत्त्व प्रचंड आहे। संसदेत विशेषतः राज्यसभेचे अध्यक्ष म्हणून उपराष्ट्रपतींची भूमिका अत्यंत निर्णायक असते। इतकंच नाही तर राष्ट्रपती पद रिक्त झाल्यास कार्यवाह राष्ट्रपती म्हणूनही ते जबाबदारी पेलतात। त्यामुळे आजची निवडणूक केवळ औपचारिकतेपुरती नसून राजकीय पातळीवर तिचे दूरगामी परिणाम होणार आहे। या निवडणुकीसाठी सकाळी 10 वाजता मतदानाला सुरुवात झाली। एकूण 781 खासदार मतदानासाठी पात्र आहेत। यात 542 लोकसभेचे सदस्य आणि 239 राज्यसभेचे सदस्य समाविष्ट आहेत। कोणत्याही उमेदवाराला विजय मिळवण्यासाठी 391 मतांची आवश्यकता असून म्हणजेच बहुमताचा जादुई आकडा गाठणं ही खरी कसोटी ठरणार आहे। यावेळेच्या निवडणुकीत सत्ताधारी आणि विरोधक समोरासमोर उभे राहणार आहेत। एनडीएच्या वतीने सीपी राधाकृष्णन मैदानात उतरले असून तामिळनाडूतून आलेले हे अनुभवी नेते असून संघटना कौशल्य आणि शांत स्वभावामुळे पक्षात त्यांचं वेगळं स्थान आहे। दुसरीकडे इंडिया आघाडीनं माजी न्यायमूर्ती बी सुदर्शन रेड्डी यांना उमेदवारी दिली असून न्यायव्यवस्थेतील दीर्घ अनुभव आणि प्रामाणिक प्रतिमा हे त्यांचे बलस्थान मानले जाते। म्हणजेच एका बाजूला राजकारणातील जुना खेळाडू तर दुसऱ्या बाजूला न्यायव्यवस्थेतून आलेलं व्यक्तिमत्व, अशी थेट लढत रंगली आहे। आकडेमोडीने पाहता ही लढत एकतर्फी ठरण्याची चिन्ह दिसतात। एनडीएकडे लोकसभा आणि राज्यसभा मिळून 425 खासदार आहेत। त्यात YSR काँग्रेसनं दिलेला पाठिंबा मिळाल्याने हा आकडा 436 वर पोहोचतो। म्हणजेच एनडीए उमेदवाराचा विजय जवळपास निश्चित आहे। दुसरीकडे विरोधकांकडे फक्त 324 मतांचा आधार आहे। त्यामुळे जिंकण्यासाठी त्यांना तब्बल 112 मतांची कमतरता आहे। हा फरक एवढा मोठा आहे की क्रॉस वोटिंग जरी झाली तरीही समीकरण बदलणं कठीण आहे। या निवडणुकीत 7 अपक्ष खासदारांची भूमिका महत्त्वाची ठरू शकते। त्यांनी अजून कुणालाही खुला पाठिंबा दिलेला नाही। त्याचप्रमाणे ZPM, अकाली दल आणि आम आदमी पक्षाच्या खासदार स्वाती मालिवाल यांनीही अद्याप आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही। मात्र त्यांच्या मतांमुळे निकालावर फारसा फरक पडणार नाही, अशी राजकीय तज्ञांची धारणा आहे। कारण विजयाचं गणित एनडीएच्या बाजूने खूप आधीपासूनच झुकलेलं आहे। बहुमत असूनही भाजपने या निवडणुकीत सावध पवित्रा घेतलाय। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी खासदारांच्या कार्यशाळेत स्पष्ट शब्दात सांगितलं की एकही मत नकारलं जाऊ नये। यावरून भाजप किती शिस्तबद्ध पद्धतीने हे निवडणूक हाताळू शकतो हे स्पष्ट होतं। कारण विजय निश्चित असला तरी मतांच्या टक्केवारीत लढाई होऊ नये हीच त्यांची मुख्य काळजी आहे। दुसरीकडे विरोधी आघाडीचं गणित वेगळं आहे। त्यांच्यासाठी ही लढत प्रत्यक्षात विजयाची नाही तर एक राजकीय संदेश देण्याची संधी आहे। माजी न्यायमूर्ती बी सुदर्शन रेड्डी यांना उमेदवारी देऊन त्यांनी लोकांना हा संदेश दिला की संसदेत केवळ राजकारण्यांनाच नाही तर न्यायव्यवस्थेतून आलेल्या व्यक्तींनाही महत्त्वाचं स्थान असावं। ही निवडणूक जिंकणं विरोधकांसाठी अवघड असलं तरी त्यांचा प्रयत्न हा त्यांच्या प्रतिमेला बळकटी देण्याचा आहे। उपराष्ट्रपती निवडणुकीचं महत्त्व केवळ आकड्यांच्या पलीकडे आहे। राज्यसभेतील चर्चेवर नियंत्रण ठेवणं, तिथे शिस्त राखणं, विविध पक्षांमध्ये संवाद घडवून आणणं ही मोठी जबाबदारी उपराष्ट्रपतींकडे असते। त्यामुळे ह्या पदावर बसणारी व्यक्ती देशाच्या संसदीय परंपरेवर थेट प्रभाव टाकते। उपराष्ट्रपती पद हे राजकीय कारकिर्दीतही मोठं स्थान मानलं जातं। पूर्वीचे उपराष्ट्रपती अनेकदा राष्ट्रपती पदावरही विराजमान झालेले आहेत। त्यामुळे आजचा निकाल भविष्यातील राजकीय घडामोडींनाही दिशा दाखवणारा ठरणार आहे। सध्याचं चित्र पाहता एनडीए उमेदवाराचा विजय जवळपास ठरलेला असला तरी विरोधकांचा सहभाग हा निवडणूक औपचारिक न राहता राजकीय रंगत देणारी ठरतो। दिल्लीच्या वातावरणात सध्या प्रत्येक मताचं महत्त्व अधोरेखित केलं जात आहे। राजकीय गणित, पक्षांची भूमिका, अपेक्षांचे निर्णय हे सगळं मिळून उपराष्ट्रपती निवडणूक 2025 ही देशासाठी एक महत्त्वाची राजकीय घटना ठरणार आहे। आज संध्याकाळी मतदानाची प्रक्रिया संपल्यानंतर कोण ठरणार भारताचा नवा उपराष्ट्रपती याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे। एनडीए उमेदवार सीपी राधाकृष्णन यांचा विजय
जवळपास निश्चित मानला जात असला तरी औपचारिक घोषणा होईपर्यंत उत्सुकता कायम राहणार. अखेर आजचं मतदान ठरवेल की देशाचा पुढचं संवैधानिक शिल्लेदार कोण असेल. अशाच नवीन बातम्यांसाठी पाहत रहा सत्ते पे सत्ता, म्हणजेच थोडक्यात पण महत्वाचं. 2 महिन्यानंतर सिंगापूर ब्रांचला प्रमोशन होतंय तुझं. कॉंग्रॅच्युलेशन्स. काय ग, तुला आनंद नाही झाला? मॅडम, तुम्हाला माहितीच आहे की मला पीसीओडीचा त्रास आहे. दिवसभर फटीग असतो, सारखा मूड स्विंग होतो. उगाच एवढी जबाबदारी कशाला घ्यायची? अगं, एवढं सिरियस नाहीये ते. त्यावर सोपा उपाय आहे, डॉक्टर चाटेज होमिओपॅथी क्लिनिक. अगं, किती जणींनी तिथे उपचार घेतलेत. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी त्यांच्या शाखा आहेत.